नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे फुलकोबी आणि गाजरीचा पराठा. तर चला मग हा पौष्टिक पराठा बनवायला आपण स्टार्ट करूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये मी 4 मोठे चमचे बेसन पीठ ॲड करणार आहे. इथे मी बेसन पीठ ॲड केलं आहे. इथे मी गाजर, फुलकोबी आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. इथे मी पहिलं गाजर ॲड करते. इथे मी फुलकोबी ॲड करते. इथे मी कोथिंबीर ॲड करते. इथे मी आता बारीक कापलेला कांदा ॲड करते. ह्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची बारीक वाटलेली ॲड करते. इथे जिरं आणि अजवाईन घेतलेला आहे, ते दोन्ही मी त्यामध्ये ॲड केले. इथे लाल तिखट, हळद, धना पावडर आणि मीठ ह्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. मी आता ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. पाणी एकदम हळूहळू टाकून छानसं मळून घ्यायचं आहे. जास्त पीठ आपल्याला कडक पण करायचं नाही आहे, जास्त पातळ पण करायचं नाही आहे. इथे मी कणकीचा गोळा घेतलेला आहे, त्याला आता आपण लाटून घेऊया. पराठा जास्त पातळ नाही आपल्याला लाटायचा, थोडासा जाडसर ठेवायचा.
इथे लाटून पराठा इथे मी रेडी केलेला आहे. इथे मी परत सेम प्रोसेस तशीच करणार आहे. इथे आपल्याला छानसं असं गोलसं लाटून घ्यायचं आहे. पराठा थोडा जाड ठेवला की ते पराठे असे मऊसूद होतात. इथे मी असं गोल छान लाटून घेतलेला आहे. ह्यामध्ये मी आता तूप घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेलात पण त्यांना फ्राय करू शकता. इथे पॅनमध्ये मी तूप घेतलं, मी तुपातच करते आहे. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलात पण त्याला फ्राय करू शकता. इथे मी आता पलटते. इथे मी परत 1 चम्मच तुपाचा त्यामध्ये टाकलेला आहे. की तुम्ही बघू शकता त्याला कलर किती सुंदर आलेला आहे. दुसरा पराठा घेतलेला आहे. ह्याला पण सेम प्रोसेस तीच करायची आहे. तूप लावून भाजून घ्यायचं आहे. इथे मी दोन्ही बाजूने तूप लावून स्प्रेड करून घेणार आहे त्यावरती. आता मी याला पलटते. आता मी ह्याच्या वरच्या बाजूला पण तूप लावून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पराठ्यांना किती सुंदरसा कलर आलेला आहे. जर तुम्हाला माझी पौष्टिक पराठ्याची रेसिपीज आवडली असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.